काल ना माझ्याकडून एक चुकी झाली होती, मी ते रात्री बघितली. व्हिडिओला व्हॉइस ओव्हर वगैरे सगळा दिला होता, पण अपलोड करताना तो म्यूट मध्ये गेला, तर सॉरी त्याबद्दल. मी रात्री बघितली त्याच्यामुळे मी काय करता पण नाही आलं, मग परत अपलोड नाही केला मी, आहे तोच ठेवला. चला मग आता माझं सकाळचं रुटीन बघूयात. तर सकाळी सगळ्यात आधी टिफिन वगैरे झाला की तिचं छान आवरून दिलं की ती खेळायला मोकळी होऊन जाते. मग ती घरातली सगळी कामं आवरून झाली होती, नाश्ता वगैरे झाला, ती खेळते. तोपर्यंत मग तिच्यासाठी दुपारी जेवण बनवायला घेतलं होतं. तर इथे मी घेतला तिच्यासाठी मटकीचा भात बनवायला. मोड आलेली मटकी होती थोडीशी, डाळ भातपेक्षा मग हे बनवून बघूयात. फोडणीसाठी जिरं, मोहरी, आपला लसूण, थोडा कढीपत्ता आणि टोमॅटो टाकला होता आणि त्याच्यामध्ये मग मटकी चांगली परतून घेतली हळद टाकून. सगळं छान परतून झाल्यानंतर 2 मिनिटं वाफ घेतली. त्याच्यामध्ये डाळ आणि तांदूळ टाकले, आपली मुगाची डाळ घेतली होती मी. बेबीसाठी बनवत असेल तर थोडं जास्तच पाणी टाका, कारण की नरम झालं तर खूप आवडीने खातील. 3 ते 4 शिट्ट्यामध्ये भात होऊन जातो. तर बघा व्हिडिओच्या नादामध्ये पूर्ण कढईची वाट लागली होती, पूर्ण धूर धूर झाला होता. असं असतं. तर मस्त असे पापड वगैरे तळून घेतले. मला वाटलं जळतील पण नाही, गॅस स्लो केला लगेच मी. माझ्यासाठी रात्रीचा भात होता तोच फ्राय केला होता. मला फक्त असं लसूण, कढीपत्ता आणि आपलं मसाले टाकूनच मी फ्राय करते, कारण की मला ते कांदा टोमॅटो वगैरे नाही आवडत. चला आता तिचा पण भात झाला, तोपर्यंत तिला भरून घेते. चला भेटू पुढच्या व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.